माझ्या आत्महत्येस कारण की याला जबाबदार असलेली व्यक्ती म्हणजे बिल्डर सूरज परमार यांनी लिहिलेली ही सुसाईड नोट। मात्र या नोटमधील काही नावांवर खाडाखोड करण्यात आली आहे। आता ही नावं कुणाची होती, त्यामध्ये कुणा राजकीय नेत्याचं किंवा महापालिका अधिकाऱ्याचं नाव होतं का, याचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलीस ती नोट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार आहेत। या सुसाईड नोटमध्ये खाडाखोड आहे म्हणून फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याबद्दल ओपिनियन घेण्यात येणार आहे आणि मग असं काही आक्षेपार्ह आढळलं तर संबंधितांना कारवाई करण्याची तजवीज ठेवली। परत महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने ठाण्यामध्ये दुसरा सूरज परमार होऊ नये यासाठी ही सुसाईड नोट आहे। व्यवस्थित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगावं, ती जाहीर करावी, त्यात नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी कुणाकुणावर आरोप केलेले आहे, कुणाकुणाची नावं आहे चंडाळ चौकटीची, ती नावं जाहीर होणं गरजेचं आहे। ती चौकशी समिती नेमावी आणि जेणेकरून सत्य जे आहे ते ठाणेकर जनतेसमोर खुलं व्हावे। जाचक सरकारी धोरणं, ठाणे महापालिका प्रशासनातले अडथळे, स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून परमार यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे। त्यांची आत्महत्या ही बांधकाम व्यावसायिकांसाठी काळा दिवस असल्याचं ठाण्यातल्या बिल्डरांनी स्पष्ट केलंय। उनके जाने के बाद उसकी आत्मा के लिए परम शांति का होगा कि उन्होंने जो भी पॉइंट रेस किया है उनका सॉल्यूशन जल्दी से जल्दी आए तो उनकी आत्मा को एक बड़ा शांति होगी और उनकी बड़ी श्रद्धांजलि होगी। ये मेरा मानना है। सूरज परमारच्या बाबतीत आर्थिक दृष्टीचा काय परिणाम नव्हता, पण त्याला मनात असा विचार आला की मी एवढा सर्व प्रोजेक्ट करतो, एवढा मोठा माणूस असून तरी मला हा त्रास होत असेल तर लहान माणसाला किती त्रास होत असेल। आणि त्याच्यावर मानसिक धक्का बसला त्याला आणि हे मानसिक धक्क्याचा दुष्परिणाम म्हणजे त्याने स्वतःचा जीव दिला आणि हा जो बलिदान आहे त्या बलिदानाची नोंद शासनाने घ्यावी। परमार हे आर्थिक मंदीच्या छायेत होते। काही दिवसांपूर्वी जवळपास 80 कर्मचाऱ्यांना त्यांनी कॉस्मॉस कंपनीतून कमी करण्याचं ठरवलं। यापैकी 30 कामगारांना त्यांनी 4 महिन्यांचा पगार आणि प्रत्येकी 5,000 रुपयांचा बोनस देऊन कमी केलं होतं। दिवाळीनंतर ते आणखी 50 जणांना कामावरून कमी करणार होते। मात्र त्याआधीच त्यांनी जगातून एक्झिट घेतली। त्यामुळे त्यांच्या आत्महत्येला नेमकं जबाबदार कोण, हा प्रश्न कायम राहतो। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।